नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. CTET 2026 जे आता रिसेंट येऊन घातलेले आहे बघा, किती 8 ते 9 दिवस राहिलेले आहेत, फक्त 7 आणि 8 तारखेला आपली एक्झाम होणार आहे. तर या एक्झामसाठी जे आपण PIQ ॲनालिसिसची जी सिरीज चालू केली होती त्याच्यासाठी तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. आज बघा आपण काय करणार आहोत, पुन्हा मराठीचं आपण काय करणार आहोत, मराठीचे जे पेपर आहेत तर ते ॲनालिसिस करणार आहोत. आजचा जो मी पेपर घेतलेला आहे हा पेपर आहे जानेवारी 2021चा. मध्यंतरी बघा ऑनलाईन स्वरूपामध्ये पेपर झाले होते आणि आता आपलं हे पेपर आहे तर हे ऑफलाईन असणार आहे, त्यामुळं ऑनलाईनचे पेपर मी घेतलेले नाहीत. तर 2021चा जो पेपर ऑफलाईन झाला होता बघा, त्याच्यापैकी जानेवारी 2021चा हा मराठी भाषा 1साठीचा पेपर आहे. आणि प्रश्नपत्र 1 भाषा 1साठी बघा सेट आहे आय आणि आपला लँग्वेज कोड आहे मराठीचा 11. ज्यांनी भाषा 1 म्हणून निवड केलेली आहे मराठीची, तर त्यांनी पेपर 1साठी बघा त्यांनी काय करायचं आहे, तर ही क्वेश्चन पाहायचे आहेत 91 पासून 120 पर्यंत. ज्यांनी भाषा 2 म्हणून मराठी निवडलेली आहे तर त्यांनी काय करायचं आहे, 121 पासून 150 पर्यंतचे प्रश्न भाषा 2चे असतात आणि भाषा 1चे प्रश्न हे 91 पासून 120 पर्यंत असतात. मग भाषा 1 मध्ये तुमची हिंदी, मराठी, इंग्लिश कोणतीही असेल तर त्यानुसार तुम्ही काय करायचे असतात, प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. सूचना तुम्हाला मिळायला असतील किंवा ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी बघा. आणि सुरुवातीला नव्यानेच आज आपला जो व्हिडिओ पाहत असणारे जे आहेत तर त्यांनी काय करायचं आहे, तर सुरुवातीला आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. TET असेल, CTET असेल तर खूपच दर्जेदार कंटेंट आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. SSTचे बघा, SSTचे मी 5 सेट घेतलेले आहेत SSTचे आणि खूप सोप्या पद्धतीनं अगदी मराठीमध्ये तुम्हाला डिसेंबर 2024, त्याच्यानंतर 7 जुलै 2024, जानेवारी 2024, ऑगस्ट 2023, जानेवारी 2021 असे 5 सेट म्हणजे 300 प्रश्न आपण कशाचे SSTचे घेतलेले आहेत. जे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या. आणि मराठीचे आपण ऑलरेडी 360 प्रश्न म्हणजे भाषा 1चे 6 सेट आणि भाषा 2चे 6 सेट आपण काय केलेले आहेत, कवर केलेले आहेत. आणि आता पुन्हा आपण मराठीचे प्रश्न घेत आहोत, जेणेकरून बघा तुम्हाला अगदी 30 पैकी 25+ आरामात. आणि भाषेचा पेपर खूप सोपा असतो, व्याकरण तुम्हाला स्टार्ट टू एंड वाचावं लागत नाही आणि छोटे छोटे आपण सोपे प्रश्न असतात बघा. शक्यतो भाषा 1 मध्ये तुम्हाला एक उतारा एक कविता असते 15 मार्काला, त्याच्यानंतर अध्यापनशास्त्र असतं. उतारा आणि कवितामध्येच बघा व्याकरणाचा थोडासा भाग म्हणजे शब्दांच्या ज्या जाती आहेत, नामांचे प्रकार असेल, सर्वनामांचे प्रकार असेल, विशेषणावर आधारित प्रश्न असतील आणि समूहाबद्दल एक शब्द किंवा समानार्थी विरुद्धार्थी, शक्यतो समानार्थी शब्द तुम्हाला विचारले जातात. आता इथं सूचना दिलेल्या असतात बघा. भाषा 1साठी 91 ते 120 आणि भाषा 2साठी 121 ते 150. सुरुवातीला आपण भाषा 1चे प्रश्न पाहून घेऊ. तर भाषा 1 आता इथं दिलेला आहे 91 पासून 120. याच्या PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेल्या आहेत. SSTसाठी पेपर क्रमांक 2साठी बघा काही महत्त्वाचे ओल्ड NCERTच्या PDF आहेत. NCERT सारसंग्रह वन लाईनर एक ॲप आहे ते दिलेलं आहे. त्याचबरोबर मॉक टेस्टच्या स्वरूपात तुम्हाला झालेले सगळे प्रश्न जर सगळे पेपर सॉल्व्ह करायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा एक ॲपची लिंक दिलेली आहे. ते ॲप तुम्ही डाउनलोड करा. राहिलेल्या 8-9 दिवसामध्ये बघा तुम्ही काय करा, डेली 150 प्रश्नाचे आता 2-2 पेपर तुम्ही सॉल्व्ह करा. वेळ खूप कमी आहे, त्यामुळे आता डेली एक पेपर करण्यापेक्षा ज्यांनी 150 प्रश्न एका जागी बसून एकत्र सोडवले नसतील त्यांनी डेली 2 पेपर करा. त्याच्यातून बघा तुमचं टाईम मॅनेजमेंट असेल, वाचनाचं स्पीड असेल तर ह्या सर्व गोष्टी कव्हर होतील. तर आता आपण काय करू, उतारा वाचून घेऊ. 91 ते 99 हे जे 9 प्रश्न आहेत हे उतार्यावर आहेत आणि हा उतारा आपण पहिला सुरुवातीला काय करूया, वाचून घेऊया. बघा उतारा, राजकारणी समाजसुधारक यांनी समाज घडवला. राजकारणी समाजसुधारक यांनी समाज घडवला, उन्नत केला, पण समाजाला सुसंस्कृत केलं, त्याची अभिरुची घडवली ती कलावंत कलाकारांनी. माणसाचा इतिहास जिथपासून माहीत आहे तिथपासून माणसाचं मन कोणत्या ना कोणत्या कलाविष्कारामध्ये गुंतलेलं दिसतं. आपल्या भावना, विचार, मनात तुटणारे तरंग, उरी बाळगलेली स्वप्न शब्दात व्यक्त होऊ शकणार नाहीत. अशा कल्पना, आपला विरोधी सूर, अबोध मनाच्या कोपऱ्यात चाललेली खळबळ आदींचा आविष्कार करण्यासाठी माणूस कोणत्या ना कोणत्या कलेचं माध्यम अगदी सुरुवातीपासून वापरत आला आहे. जेव्हा संवादाची भाषा निर्माण झाली नव्हती तेव्हाही कलेद्वारे संवादाचे सेतू उभारले गेले. पुढे काय दिले, दुसऱ्या सहस्त्रकात म्हणजे दुसऱ्या शतकामध्ये पृथ्वीच्या पाठीवर जिथे कुठे संधी लाभली तिथे कलावंतांनी मानवी इतिहासाला पुढे नेणाऱ्या अजरामर कलाकृती सादर केला. कधी राजाश्रयाने तर कधी सत्ताधाऱ्यांचा रोष पत्करून, कधी अनुकूल परिस्थितीत तर कधी प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी उच्च कलाविष्कार केला.
त्या त्या काळाचं समाजचित्रण केलं, सूक्ष्म निरीक्षणं नोंदवली, न रुचणाऱ्या गोष्टींबद्दल नकार नोंदवले, तरल संवेदना व्यक्त केल्या. अशा कलाकृतींद्वारे त्यांनी कधी समाजाला प्रभावित केलं तर कधी विचार प्रवृत्तही केलं. त्याच्यानंतर पुढे चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला, अभिनय, नृत्य, नाट्य, गायन, संगीत ते चित्रपट निर्मिती अशा अनेकविध कला रुजल्या, विस्तारल्या, बहरल्या. लोकांनी त्या कलाकृतींना वा कलाकारांना कधी डोक्यावर घेतलं तर कधी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. कलाकारांनी उच्च दर्जाच्या कलाकृतीमधून लोकांना आनंद दिला. त्याचप्रमाणे त्यांच्या आंतरिक व्यथा, वेदनाही सर्जनशीलतेने अभिव्यक्त केल्या. एखाद्या कुंचल्याचा फटकारा, एखादी मर्मभेदी ताण, छेडलेली तार, संवेदनांची तीव्रता व्यक्त करणारं एखादं गाणं, एखादाच पदन्यास किंवा एखादंच बोलकं दृश्य लाखो करोडो लोकांमध्ये क्षणार्धात कंपन निर्माण करण्यास पुरेसं झालं. हा कलाक्षेत्राचा इतिहास आहे. असा उच्च निर्मितीचा, सृजनाचा क्षण पकडण्यासाठी असूसणाऱ्या कलावंतांनी भौतिक सुखाची पर्वा केली नाही, हलाखीत दिवस काढले, हा सुद्धा इतिहास आहे. या कलावंतांनी मानवी जीवन समृद्ध केलं, सामाजिक राहणीमानाला परिमाण दिलं, माणसाच्या अभिरुचीवर, सौंदर्य दृष्टीवर सुसंस्कार केले, विचारांची क्षितिज विस्तारली, जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन निर्माण केला. या सहस्त्रकात नानाविध कलाकारांनी आपल्या परिस्पर्शाने मानवी संस्कृतीला आकार दिला व तिचं संवर्धन केलं. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मानवी समाजाला विधायक दृष्टी देणारे तसे सर्जनशील कलावंत जगाच्या कानाकोपऱ्यात होऊन गेलेले आहेत. बघा, उतारा दिलेला आहे आणि समाजसुधारक, राजकारणी यांनी जसं समाजामध्ये बदल घडवलेला आहे, समाजाला सुसंस्कृत केलेलं आहे, त्याच पद्धतीनं बघा जे कलाकार आहेत त्याच्यामध्ये चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला, अभिनय, नृत्य, नाट्य, गायन, संगीत, कलेशी संबंधित सर्व क्षेत्रांचा इथं उल्लेख आहे. आणि कलेशी संबंधित कलाकार आहेत त्यांच्या व्यथा मांडण्यात आलेल्या आहेत आणि एखाद्या कलेनं कशा पद्धतीनं समाजामध्ये बदल घडवलेला आहे किंवा कला कशा समाजाला सुसंस्कृत करण्यात उपयोगी ठरलेल्या आहेत, या सर्व गोष्टी इथं मांडलेल्या आहेत अगदी व्यवस्थित प्रकारे. मूळ गाभा तुम्हाला उत्तराचा समजला तर प्रश्न सोडवायला तुम्हाला खूप सोपं जातं. बघा, आता आपण काय करू, एक एक करून प्रश्न वाचून घेऊ. 91 नंबरचा प्रश्न आहे, सर्जनशीलतेचा क्षण पकडण्यासाठी कलावंतांनी कोणत्या गोष्टीची तमा बाळगली नव्हती किंवा बाळगली नाही? भौतिक सुख, संवेदनांची तीव्रता, सौंदर्यदृष्टी, स्पर्श. तर भौतिक सुखाची त्यांनी तमा बाळगली नाही, ऑप्शन क्रमांक 1. 92 नंबरचा प्रश्न, वरील उतारात लेखकाने प्रामुख्याने कोणाचे वैशिष्ट्य अधोरेखित केले आहे? समाजकारण्यांचे योगदान, राजकारण्यांचे योगदान, सर्जनशील कलावंतांचे योगदान की कलाक्षेत्राचा इतिहास? बघा, इथं समाजकारणी नाही, राजकारणी नाही, कलाक्षेत्राचा इतिहास मांडलेला नाही, तर सर्जनशील जे कलावंत आहेत तर त्यांचे योगदान इथं लेखकानं व्यक्त केलेलं आहे, ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. 93 नंबरचा प्रश्न आहे, आनंद, कीर्ती, व्यथा, सौंदर्य हे शब्द कशाचे उदाहरण आहे? भाववाचक नाम, सामान्य नाम, विशेष नाम, विशेषण. बघा, नामाचे प्रकार आहेत वरचे 3, विशेषण वेगळी शब्द जाते आहे, तर इथं आपल्याला उत्तर येणार आहे. बघा, आनंद, कीर्ती, व्यथा, सौंदर्य हे कशाचे, तर नामामधील भाववाचक नामाचे प्रकार आहेत, ऑप्शन क्रमांक 1. फक्त नामाचे जे पोट प्रकार आहेत त्याच्यावर प्रश्न आहे. 94 नंबरचा प्रश्न बघा, व्यापक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुचवा. आता व्यापक, व्याकुळ, संकुचित, व्यस्त, चलन आणि संयुक्त. व्यापक म्हणजे काय? मोठ्या प्रमाणावर, त्यामुळे त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? बघा, संकुचित. संकुचित विचारांचा म्हणजे अगदी छोटंसं, लिमिटेड माइंडेडनं विचार करणारा संकुचित, ऑप्शन क्रमांक 2 येईल. त्याच्यानंतर पुढे 95 नंबरचा प्रश्न बघूया. 95 नंबरचा प्रश्न, समाजाकडून कलावंतांना प्रसंगी कोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला? 1. संवादाचे सेतू व कुंचल्याचे फटकारे. 2. भौतिक सुख व हलाखीचे दिवस. 3 आहे संवेदनांची तीव्रता व सौंदर्यदृष्टी. 4 आहे अतोनात स्तुती व कधी खरपूस समाचार. 95 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारचा प्रतिसाद कलावंतांना मिळालेला आहे? तर कधी कधी बघा त्यांचं कौतुक पण झालेलं आहे, कधी कधी त्यांच्यावर टीका करण्यात आलेला आहे आणि अशाचं विधान आहे, अतोनात स्तुती व कधी खरपूस समाचार, ऑप्शन क्रमांक 4. 96 नंबरचा प्रश्न, लेखकाच्या मते समाजाचे राहणीमान कशामुळे सुसंस्कारित झाले आहे? राजश्रय येणार नाही, मर्मभेदित ताण येणार नाही, उच्च कलाविष्कार आणि कलावंत. तर याच्यापैकी अचूक उत्तर आहे कलावंत, ऑप्शन क्रमांक 2. 97 नंबरचा प्रश्न आहे, मानवी इतिहास पुढे नेण्यासाठी कलावंतांनी काय केले? आता मानवी इतिहास जो पुढे न्यायचा आहे तर त्याच्यासाठी कलावंतांनी कोणत्या प्रकारे योगदान दिलेलं आहे? 1. संवादाचे सेतू उभारले. 2. अजरामर कलाकृती सादर केल्या. 3. वेदना अभिव्यक्त केल्या. आणि 4 आहे संस्कृतीला आकार दिला. याचं अचूक उत्तर आहे अजरामर कलाकृती सादर केला. त्याच्यानंतर 98 नंबरचा प्रश्न, संवादाची भाषा निर्माण होण्यापूर्वी कोणत्या माध्यमातून माणसात संवाद निर्माण
होत असे. संवादाची भाषा निर्माण होण्यापूर्वी कोणत्या माध्यमातून माणसात संवाद निर्माण होत असे. आता याचं जर अचूक उत्तर पाहिलं आपण 98 नंबरचा प्रश्न सोडवतोय आपण, तर विविध कला, मनात उठणारे तरंग, माणसाचा इतिहास आणि संवेदनांची तीव्रता. तर माणसात संवाद निर्माण होत असे कोणत्या माध्यमातून? इथं कलेशी संबंधित पूर्ण उतार आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 येईल बघा, विविध कला. त्याच्यानंतर 99 नंबरचा प्रश्न, आसुसने या शब्दाची नेमकी अर्थछटा व्यक्त करणारा पर्याय निवडा. आसुसने या शब्दाशी संबंधित किंवा याचा अर्थ सांगणारा पर्याय निवडायचा आहे. 1 एखादी वस्तू ओरबाडणे, 2 हपापलेपणा, तीव्र इच्छाशक्ती आणि 4 आहे हावरटपणा. आता आसुसणे म्हणजे काय बघा, तीव्र इच्छाशक्ती. एखादे विरह गीत असतं किंवा प्रेम काव्यामध्ये आसुसणे म्हणजे बघा तीव्र इच्छाशक्ती असते भेटीची, अशा प्रकारचं वर्णन असतं. आसुसणे म्हणजे काय, किंवा एखादी परीक्षा दिली तर आपण निकालासाठी आसुसलेला असतो. आसुसणे म्हणजे तीव्र इच्छाशक्ती दाखवणे किंवा वाट पाहणे. ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर पहा, आता पुढं एक कविता दिलेली आहे, कविता वाचून घेऊया. कविता खूप कमी शब्दांची आहे बघा, किती, 2, 4, 6, 7 ते 8 ओळींची कविता आहे फक्त. कविता वाचून घेऊया आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 कवितेवर आधारित आहेत. 6 प्रश्न. माणूस माणूस मतलबी रे माणसा, तुले फार हावं तुझी हाका केलं आशा, माणसा माणसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बरं गोठ्यातलं जनावर, भरला डाडोर भुलीसनी जातो सूद, खाईसनी चारा गाय म्हैस देते दूध, मतलबासाठी मान माणूस डोलये, इमानाच्यासाठी कुत्रा शेपूट हालये, माणसा माणसा कधी वशीन माणूस, लोभासाठी झाला माणसाचा रे काणूस. खूप सुंदर कविता आहे. माणसाची जी नियत आहे किंवा माणसाची जी गुणवैशिष्ट्ये आहेत छान शब्दामध्ये मांडलेली आहेत. माणसावर आधारित कविता आहे. माणसाचं स्वार्थीपण याच्यातून सांगितलेलं आहे. प्रश्न वाचून घेऊया. 1 हाव शब्दाचा समानार्थी आशय कोणता? हाव समानार्थी शब्द सांगायचा आहे. लोभ, हात, हित, लोह. तर 100चं उत्तर आहे बघा, लोभ. हाव म्हणजेच लोभ. इथं दिलेलं आहे, लोभासाठी झाला माणसाचा रे कानूस. हाव म्हणजेच लोभ. कधी कधी त्या कवितेतील शब्दासंबंधी तुम्हाला समानार्थी शब्द ओळखायला सांगतात, कधी कधी वेगळा समानार्थी शब्द देतात आणि त्या अर्थाचा कवितेतून तुम्हाला शोधायला सांगितलं जातं. बेसिक क्वेश्चन असतात, 25+ तुम्हाला मार्क सहज मिळतात. आणि 101 बघा, कवित्रीच्या मते आपला मतलब साध्य करण्यासाठी माणूस काय करतो? 1 उपकार, 2 हावरटपणा, कृतज्ञता आणि कृतज्ञता. तर कवितेच्या मते काय करतो कवित्रीच्या मते? तर हावरटपणा करतो. 101 ऑप्शन क्रमांक 2. 103 नंबरचा प्रश्न, 102 नंबरचा बघा. 101 झाला आपला. 102 माणसाकडून कोणती साधी अपेक्षा कवित्रीने व्यक्त केली आहे? मान डोलावण्याची, विस्मरणाची, मतलबीपणाचे, माणसासारखे वागण्याचे. तर माणसासारखे, माणसा कधी होशील माणूस म्हणजे माणसासारखे वागण्याची अपेक्षा कवित्रीने केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4. 103 नंबर, माणसापेक्षा कोण अधिक चांगलं असं कवित्रीला वाटतं? कुत्रा, गोठ्यातलं जनावर, चारा आणि गोठा. इथं दिलेलं आहे तुझ्याहून बरं गोठ्यातलं जनावर म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असेल. गोठ्यातलं जनावर माणसापेक्षाही चांगलं आहे असं कवित्री म्हणते. 104 नंबर, माणसाची कोणती वृत्ती कवित्रीला चांगली नाही असे वाटते? हाव, आशा, नियत आणि इमान. काय आवडत नाही किंवा काय चांगलं नाही माणसामधील? तर 104 नंबरचं उत्तर आहे नियत. माणसाची जी नियत आहे तर ती चांगली नाही असं कवित्रीला वाटते. 105 नंबर शेवटचा प्रश्न, सामान्य नाम नसलेला पर्याय, नसलेला पर्याय शोधा. म्हणजे सामान्य नाम असणारे 3 शब्द आणि एक वेगळा शब्द आहे तो निवडायचा आहे. इमान, गाय, म्हैस आणि कुत्रा. आता 105 नंबरचं जे उत्तर आहे ते आहे इमान. गाय, म्हैस, कुत्रा ही काय आहेत? सामान्य नामं आहेत. तर इमान हा सामान्य नाम नाही, त्यामुळं ऑप्शन क्रमांक 1 बरोबर येईल. 106 नंबरचं, आता इथून पुढचे जे क्वेश्चन आहेत 106 ते 120 हे काय आहेत? तर अध्यापनशास्त्रावर आधारित आहेत, मराठी अध्यापनशास्त्र. पहिला प्रश्न पाहूया. व्याकरण शिकवण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत परिणामकारक ठरेल? व्याकरण शिकवण्यासाठी परिणामकारक पद्धत विचारलेली आहे. 1 आहे व्याकरणाचे नियम सांगणे, उदाहरण देणे. 2 आहे भाषांतर करताना व्याकरणाचे नियम सांगणे. 3 आहे व्याकरणाच्या पुस्तकाच्या आधारे व्याकरण शिकवणे आणि 4 आहे संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमांचा उलगडा करून दाखवणे. आता 106 नंबरचा जो प्रश्न आहे
तर त्याचं अचूक उत्तर आहे काय, कोणती पद्धत वापरायची आहे व्याकरण शिकवताना. तर 106 नंबरचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4, संदर्भ देऊन काय करणे, व्याकरणांच्या नियमांचा उलगडा करून दाखवणे. 107 नंबरचा प्रश्न आहे सामाजिक आदानप्रदान या कल्पनेचा संबंध कोणाशी आहे. जे संशोधक आहेत त्याच्यापैकी सामाजिक आदानप्रदान या कल्पनेचा संबंध असलेले संशोधक निवडायचे आहेत. पाणिनी आहे, स्किनर आहे, वॅगोस्की आणि कोहलबर्ग. तर सामाजिक आदानप्रदान कुणाशी संबंधित टर्म आहे, वॅगोस्की, ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर आणि हे नोट डाऊन करायचं आहे तुम्ही, याच्यावरच प्रश्न तुम्हाला रिपीट होतात. वॅगोस्की असेल, चोम्स्की असेल, स्किनर असेल, ह्यांच्या गोष्टी तुम्हाला PYQ मधून चांगला अर्थ लागतो त्यांचा. PYQ मधून जे आता सामाजिक आदानप्रदान साईडला नोट करून ठेवायचं एखाद्या वहीमध्ये, वॅगोस्की, आणि प्रश्न रिपीट होतात. नेक्स्ट बघा 108 नंबर, आणि हेच प्रश्न तुम्हाला अध्यापनशास्त्राचे हिंदीला पण तुम्हाला हेच क्वेश्चन असतात, फक्त गुगल ट्रान्सलेट केलेलं असते आणि इंग्लिशला सुद्धा हेच प्रश्न असतात. आणि पाहिले नसतील तर आपण हिंदी मराठीचं आपण जे ॲनालिसिस घेतलेलं त्याच्यामध्ये पाहू शकता, लाईव्ह मी सांगितलं होतं तुम्हाला. आणि मराठी भाषा असू दे, हिंदी असू दे, इंग्लिश असू दे, उतारा कविता तेवढंच तुम्हाला वेगळं असतं. बाकीचे अध्यापनशास्त्राचे सगळे 15 प्रश्न तुम्हाला ॲज इट इज गुगल ट्रान्सलेट केलेले असतात. त्यामुळे भाषा तुम्ही हिंदी निवडलेली असू दे, इंग्रजी निवडलेली असू दे, तुम्हाला जे अध्यापनशास्त्र मराठीला आहे तेच हिंदीला आहे, तेच इंग्लिशला आहे, आणि प्रश्नसुद्धा तेच आहेत. 108 नंबर, भाषा आत्मसात करताना पुढीलपैकी कोणती बाब मुलांना मदतरूप ठरते. भाषा आत्मसात करत असताना कोणती गोष्ट मुलांना मदत करते. विधाने पाहू. 1, बोलण्याची फारसी संधी नसलेले कौटुंबिक वातावरण. 2 आहे परस्परांशी संभाषण करणाऱ्या घरातील मोठ्या माणसांचे सानिध्य. 3 आहे मुलाला योग्य वाक्य उच्चार याची पुनरावृत्ती करण्यास सांगणे आणि इतर मुलांसोबत खेळणे. आता भाषा आत्मसात करण्यासाठी मुलं स्वतःच्या समवयस्क जे मुलं आहेत किंवा त्यांच्या वयाची जी मुलं आहेत तर त्यांच्याकडून त्यांच्यामध्ये बघा त्यांच्याकडून जास्त प्रमाणात त्यांचा विकास होतो किंवा त्यांच्यामध्ये ते सहभाग नोंदवतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 येईल, इतर मुलांसोबत खेळण्यातून. त्याच्यानंतर पुढे 109 नंबरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत मुलं नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करतात. भाषा आत्मसात करणे याच्यावरच प्रश्न आहे. नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करतात कोणत्या परिस्थितीत. 1, एका वेळेस फक्त एक भाषा बोलणे. 2, सभोवतालच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असणे. 3 आहे फक्त लिखित आणि संचार माध्यमामुळे आणि त्या भाषेची व्याकरणिक संरचना. केवळ, फक्त, असे जे विधाने असतात तर ते आपलं उत्तर कधीही असू शकत नाही. त्यामुळे पहिला फक्त, केवळ, आता हिंदीमधून क्वेश्चन सोडवताना केवळचे जे पर्याय दिसतात ते पहिला कट करून टाकायचे. आता ह्याच्यामधले जर व्यवस्थित वाचलं आपण तर सभोवतालच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असणे. बघा, एखादं घर असेल आणि घरामध्ये त्या घराचे जे ओनर आहेत त्यांची भाषा मराठी आहे, पण त्यांच्यामध्ये एखादं कर्नाटक जोडपं येऊन राहिलं तर त्यांच्या मुलांशी खेळताना किंवा त्यांचं ऐकताना काही कन्नड शब्द कानावर जसे पडतील ते आपल्याला समजू लागतात, आपण त्या पद्धतीनं बोलू लागतो. त्यामुळं पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असणे, अशा पद्धतीनं पण नैसर्गिक भाषा शिकतात. 110 नंबरचा प्रश्न, संहिता वाचनाच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. संहिता वाचन. 1, संहितेतील प्रत्येक शब्द वाचणे. 2, विरामचिन्हावर भर देणे. 3 आहे संहितेचा अर्थ लावणे. आणि 4 आहे योग्य उच्चारणासह मोठ्याने वाचणे. संहिता वाचन आणि कोणती गोष्ट महत्त्वाची आहे तर संहितेचा अर्थ लावणे, ऑप्शन क्रमांक 3. 111 नंबर, पुढीलपैकी कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही. आहे, नाही इथं फुली करून ठेवायची म्हणजे कळतं आपल्याला बरोबर निवडायचं आहे की चुकीचं निवडायचं आहे. 111 नंबर, पुढीलपैकी कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही. 1, समजून वाचण्याची क्षमता. 2, प्रयत्नपूर्वक विचार मांडणे. 3 आहे जे ऐकलं ते समजण्याची क्षमता. आणि 4 आहे सुसंगत लेखन कौशल्य विकास. आणि याचा अचूक उत्तर आहे प्रयत्नपूर्वक विचार मांडणे. प्राथमिक स्तराचा विचार करतोय आपण, त्यामुळे समजून वाचण्याची क्षमता असेल, ऐकलं ते समजण्याची क्षमता, सुसंगत लेखन कौशल्य विकास, ह्या गोष्टी प्राथमिक स्तरावर गरजेच्या आहेत. प्रयत्नपूर्वक विचार मांडणे नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक काय येईल बघा तर 2 येईल. त्याच्यानंतर 12, ध्वनिशास्त्रीय जागरूकतेचा संबंध कोणाशी आहे. श्रवण क्षमता, संभाषण क्षमता, वाचन क्षमता आणि लेखन क्षमता. आता ध्वनिशास्त्रीय जागरूकतेचा बघा, श्रवण, संभाषण, लेखन आणि वाचन याच्यापैकी ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. वाचन क्षमतेशी ध्वनिशास्त्रीय जागरूकतेचा काय आहे संबंध आहे. त्याच्यानंतर पुढे 113 नंबर, नाओम चोम्स्कीच्या मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलामध्ये जन्मतः असते. आता कोण आहे चोम्स्की.
चोम्स्कीच्या मते कोणती गोष्ट मुलांच्यामध्ये जन्मतःच असते? 1 आत्मसात करणे, 2 अनुकरण करणे, 3 रूपांतरण करणे आणि 4 आहे अनुवाद करणे. तर आत्मसात करणे, भाषेचा आत्मसात करणे किंवा भाषा आत्मसात करणे, तर आत्मसात करणे ही गोष्ट काय असते? मुलामध्ये जन्मताच असते. त्याच्यानंतर पुढे 114 नंबर, भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवले गेले पाहिजे? अनुकरणातून, एकाकीपणे, सविस्तरपणे समजावून आणि 4 आहे समग्रपणे शिकवून. आता इथं बघा, अनुकरणातून नाही, एकाकीपणे नाही, सविस्तरपणे समजावून नाही, या दोन्हीपैकी योग्य पर्याय समग्रपणे. भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवलं पाहिजे? समग्रपणे शिकवून. त्याच्यानंतर 115 नंबर, शिक्षिका मुलांना चित्र काढणे आणि रंग भरण्यास प्रवृत्त करते, यातून ती काय साध्य करू इच्छिते? काय करत आहे शिक्षिका? मुलांना चित्र काढायला आणि रंग भरण्यास प्रवृत्त करत आहे. याच्यातून काय करत आहे ती? 1 वर्गात शांतता राखण्यासाठी मुलांना कामाला लावणे, 2 आहे क्रियात्मक क्षमता विकसित करणे, 3 आहे उदीयमान बालकलावंतांना संधी देणे आणि 4 आहे, हे इथं गुगल ट्रान्सलेट केलेलं असतं त्यामुळे हे अशा प्रकारचे शब्द येतात बघा. 4 आहे मुलांना नियुक्त कार्यात सहभागी करणे. 115 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 क्रियात्मक क्षमता विकसित करणे. कामाला लावणे निगेटिव्ह टर्म झाले त्यामुळे हे असले पर्याय पहिला कट करून टाकायचे. मोटर स्किल किंवा क्रियात्मक क्षमता मुलांमध्ये विकसनासाठी काय करते शिक्षिका? चित्र काढायला सांगते, रंग भरण्यास सांगते. ऑप्शन क्रमांक 2. 116 नंबर, मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता सराव सर्वात मदतरूप ठरतो? मौखिक भाषा तिची क्षमता विकसित करण्यासाठी मदतरूप ठरणारा सराव विचारलेला आहे. 1 कवितेचे एकट्याने आणि सामूहिक अभिवाचन, 2 आहे भूमिका अभिनय, 3 आहे शिक्षिकेच्या पाठाचे सामूहिक वाचन आणि 4 आहे शिक्षिकेच्या पाठोपाठ शब्दांचे सामूहिक उच्चारण. हा प्रश्न खूपदा रिपीट झालेला आहे बघा. भूमिका अभिनय म्हणजे एखादा रोल प्ले करायला सांगितला विद्यार्थ्याला तर त्याचे डायलॉग वगैरे असतील, त्याच्यातून विद्यार्थ्यांची मौखिक क्षमता विकसित होत असते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 ह्याच्यावर खूपदा प्रश्न रिपीट झालेला आहे भूमिका अभिनयवर विविध प्रकारे, त्यामुळे हे पण लक्षात ठेवा. 117 नंबरचा प्रश्न, इयत्ता 3ची शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते, असे केल्यामुळे कोणती बाब सुधारते? काय करत आहे 3रीची शिक्षिका? की मुलांना कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते आणि असं केल्यामुळे कोणती बाब सुधारते हे विचारलेलं आहे. ॲज अ टीचर म्हणून फक्त विचार करायचा आणि पर्याय निवडायचा. 1 बघा वाचन आकलन, 2 आहे आकलनात्मक आदान, 3 आहे लेखन क्षमतेत वाद आणि 4 आहे मुलांच्या संभाषण वेळेत वाद. 117 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वाचन आकलन. आता कवितेमध्ये किंवा कथेमध्ये बघा ज्या ज्या घटना आहेत तर त्या विस्तारित स्वरूपात दिलेल्या त्या घटना वेगळ्या काढून दिल्या आणि त्यांची मांडणी करायला सांगणं, याच्यामध्ये वाचन आणि आकलन दोन्ही गोष्टी मुलांच्या दिसतात आणि वाचन आणि आकलन सुधारतं. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर 118 नंबर, इयत्ता 2रीची शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या वस्तूवर त्यांचा परिचय करून देणाऱ्या पट्ट्या चिकटवते, यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य यांचा सहसंबंध जुळविता येतो. असे केल्याने विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेत भर पडते? व्याकरण, लेखन कौशल्य, शब्दसंग्रह आणि अक्षर लेखन. आपण प्रश्न क्रमांक पाहत आहोत 118 नंबर. 118 नंबरचा अचूक उत्तर आहे शब्दसंग्रह. कशात भर पडत असते? 3रीचे विद्यार्थी आहेत, कशात भर पडणार आहे? शब्दसंग्रहामध्ये भर पडणार आहे. 119 नंबरचा प्रश्न, मुलाच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धती कमी महत्वाची म्हणजे कमी महत्वाची आहे? बघा, कथाकथन, कथालेखन, घटनावृत्तांत लेखन आणि लेखन सराव. भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी ज्या इतर पद्धती महत्त्वाच्या आहेत त्यांच्या तुलनेमध्ये अगदी कमी प्रमाणात महत्त्वाची असणारी पद्धती आहे लेखन सराव. प्राथमिक स्तर आहे, पहिला पेपर आहे, 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांचा आपण विचार करायचा आहे, त्यामुळे त्याच पद्धतीनं बघा कथाकथन आहे, कथालेखन आहे, घटनावृत्तांत लेखन आहे, इतर लेखन सराव येणार नाही. म्हणजे इतर लेखन सराव जास्त कमी महत्त्वाचे आहे. ऑप्शन क्रमांक 4. शेवटचा प्रश्न 120 नंबर, विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे अधिक मदतरूप ठरेल? भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी कोणता प्रश्न विचारणे सोयीस्कर ठरेल किंवा मदतरूप ठरेल? 1 तुम्हाला आवडलेल्या पुस्तकांचे नाव सांगा, 2 पसंती या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करा, 3 आहे आपला आईसोबतचा एखादा संवाद लिहा आणि 4 आहे तुम्ही वाचलेल्या कवितेच्या कवीचे नाव सांगा. काय आहे प्रश्न? तर भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी कोणता प्रश्न विचारावा? तर आपल्या आईसोबतचा एखादा संवाद लिहा. ऑप्शन क्रमांक काय येईल? 3 येईल. अशा प्रकारे
आपण 91 पासून 120 पर्यंतचे प्रश्न भाषा एक ज्यांनी मराठी निवडलेली आहे त्यांच्यासाठी पाहिले. ज्यांनी भाषा ही एक हिंदी इंग्रजी निवडलेले आहे त्यांनी उतारा कविता न करता हे जे मराठीतून दिलेले आहेत अध्यापनशास्त्राचे 15 प्रश्न करा. तेच तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशमध्ये पण पाहायला मिळतील. त्यामुळे मराठीचे शक्यतो आपल्याला बघा हिंदी आणि इंग्रजीचा ज्यांची कमांड आहे त्यांचं चांगलं आहे, पण नव्याने CTET देणार आहेत त्यामुळं काही बघा म्हणजे उत्तर येत असतं पण त्या शब्दाचा अर्थ न लागल्यामुळे बऱ्याचदा आपली उत्तरं चुकतात. त्यामुळं मराठीमधून जर कन्सेप्ट किंवा त्याचा व्यवस्थित अर्थ लावून घ्यायचा असेल तर सगळे तुम्ही मराठी अध्यापनशास्त्राची भाषा 1ची असेल भाषा 2ची असेल सगळे प्रश्न करून जावा. तेच तुम्हाला हिंदीला आणि इंग्लिशला उपयोगी पडतील. चालेल, धन्यवाद. आणि जे कोणी नवीन आहे त्यांनी पहिला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. इतर जी काही भरपूर माहिती आहे ती पहिला पाहून घ्या. सगळे PYQ अनालिसिसचे व्हिडिओ पहा, NCERTचे कंटेंटचे काही व्हिडिओ आहेत ते पाहून घ्या आणि नक्की छान पद्धतीनं पॉझिटिव्ह माइंडनं अभ्यास करा. टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम जॉईन करा आणि आपली लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींच्यापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून बघा मार्क वाढीसाठी आपल्या चॅनलचा आणि आपल्या व्हिडिओंचा नक्की तुम्हाला उपयोग होईल. चालेल, धन्यवाद.